जीव वाचवणाऱ्या त्या रिक्षा चालकाचा शिवसेनेकडून सत्कार। 2 ते 3 दिवसांपूर्वी सांगलीतील कॉलेज कॉर्नर इथे एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला। यावेळी ती तरुणी जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करत होती। यावेळी अमित मुळके या रिक्षा चालकाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या तरुणीला आपल्या रिक्षातून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आणि त्या मुलीला योग्य वेळी उपचार मिळाल्याने त्या तरुणीचा जीव वाचला। या धाडसी तरुणामुळे त्या तरुणीचा जीव वाचला अशा या धाडसी तरुणाचं जिल्ह्यातून कौतुक होत आहे। त्यामुळेच आज सांगली शिवसेनेकडून अमित मुळके या जिगरबाज तरुणाचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सत्कार करून त्याचे कौतुक केले। यावेळी उपजिल्हा प्रमुख उमाकांत कारवेकर, पलूस तालुका प्रमुख प्रशांत लेंगरे, मिरज उपतालुका प्रमुख विनायक एडके, सांगली शहर संघटक धर्मेंद्र कोळी, वैद्यकीय मदत कक्ष संजय सुतार यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पूर्वी सांगलीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली। एक कॉलेजला KWCला येणारी जी एक युवती होती तिच्यावरती सकाळीच बरोबर 8:30 वाजता दिवसा ढवळ्या तिच्यावरती कोयत्याने सपासप एक माथेफिरूने हल्ला केला। त्या दरम्यान कुणाला माहीत नव्हतं तो माथेफिरू कोण आहे, परंतु त्यानंतर कळलं की तो तिचा नवराच आहे। पण त्या ठिकाणी असं घडलं की तिलाही काही कळलं नाही। त्या एका क्षणामध्ये त्यानं सपासप तिच्यावरती वार केले आणि त्या वेळेला तिथं असंख्य लोक बघ्याची भूमिका करत होते। आणि असं करत असताना सुद्धा त्या ठिकाणी आमचे मुळीक म्हणून रिक्षा ड्रायव्हर आहेत जे आमचे शिवसैनिक आहेत आणि ह्या शिवसैनिकांनी खरंच शिवाजी महाराजांचा मावळा कसा असावा याचं धाडसी दृश्य त्या ठिकाणी दाखवून दिलं। आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या घटनेस्थळी जे काय घडलं ती काय आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतलं। त्या दृष्टिकोनातून आम्हाला लक्षात आलं की त्या ठिकाणी तो सगळ्यांना कोयता घेऊन अंगावर जात होता, परंतु आमच्या मुळीकने कुठलाही जीवाची न विचार करता कुठल्याही जीवाची पर्वा न करता वेळ पडल्यास ते वार अंगावर झेलण्याची तयारी ठेवून त्या एका युवतीचा प्राण वाचवला। त्याबद्दल आज आम्ही सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्याचा सत्कार केला आणि त्यानंतर त्या मुळीक कुटुंबाची आणि मुळीक ह्याची संपूर्ण जबाबदारी इथून पुढच्या काळामध्ये शिवसेनेची असेल आणि इथून पुढच्या अशा गोष्टी घडल्या किंवा घडू नयेत यासाठी मुळीक आणि मुळीकसारखे बरेच युवकांनी पुढे यावं असं आमचं सर्व सांगली जिल्ह्यातील युवकांना आव्हान आहे।